मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत BEE युनिट 4 इम्पॉर्टंट न्यूमेरिकल ऑन RLC सर्किट. तर बघा, फॉर्म्युले आपल्याला ते फर्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावतं, इम्पिडन्स, त्यानंतर करंट, त्यानंतर पॉवर फॅक्टर, त्यानंतर ॲक्टिव्ह पॉवर किंवा कन्झ्युम पॉवर, त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर. तर बघा, इम्पिडन्स कॅल्क्युलेट करायला आपल्याला हे 3 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. तो फर्स्ट आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ते कशाने कॅल्क्युलेट केला जातो, XL इक्वल टू 2πfL, बरोबर. तर नेक्स्ट आहे सेकंड फॉर्म्युला आहे आपला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तर बघा, तो डिनोट कशाने केला जातो, XC, आणि त्याचा फॉर्म्युला आहे 1/2πfC. युनिट काय आहे, ओम. याचं पण युनिट काय आहे, ओहम. तर बघा, नेट रिॲक्टन्स थर्ड आपल्याला नेट रिॲक्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. नेट रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आहे X इज इक्वल टू XL मायनस XC. त्याचं युनिट आहे ओहम. आता बघा, इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय आहे, Z इज इक्वल टू R प्लस JX. आता इथं X आहे ना, तो X इथं आपल्याला नेट रिॲक्टन्सच्या फॉर्म्युल्यामधून भेटणार आहे. फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आपला करंट आहे. करंट कशाने डिनोट केला जातो, आयने. त्याचा फॉर्म्युला V/Z. पॉवर फॅक्टर, नेक्स्ट पॉवर फॅक्टर डिनोट केला जातो PF. त्याचा फॉर्म्युला आहे cos phi. त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर अँड कन्झ्युम पॉवर दोन्ही सेमच आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, V/I/cos phi. त्याचं युनिट आहे वॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला रिॲक्टिव्ह पॉवर आहे. त्याचा फॉर्म्युला हा क्यूने डिनोट केला जातो. त्याचा फॉर्म्युला काय, V/I/sin phi. त्याचं युनिट काय आहे, VAR. तर बघा, हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले, ओन्ली 8 फॉर्म्युले बेस आपल्याला ते न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. 8 मार्क्सला न्यूमेरिकल येतं. तर बघा, आपण सॉल्व करू. 2024ला आलं होतं पेपरला. तर बघा, आपण सॉल्व करू. फर्स्ट आपण गिवन राईट करू. गिवन आपल्याला रेजिस्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स ऑफ. त्यानंतर इंडक्टन्स दिलेला आहे, किती आहे, इंडक्टन्स इज इक्वल टू 200 mH अँड कॅपॅसिटिव्ह 150 मायक्रोफॅरेड आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस. व्होल्टेज किती, 230 अँड फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्स. सिंगल फेज सप्लाय. कॅल्क्युलेट फर्स्ट आपल्याला काय करायचं, इम्पिडन्स, त्यानंतर करंट, त्यानंतर पॉवर फॅक्टर, त्यानंतर पॉवर कन्झ्युम किंवा ॲक्टिव्ह पॉवर. तर बघा, आता मी इथं आता गिवन राईट करतो. फर्स्ट मी काय राईट केलं, इथं मी राईट केलं. आता मी फर्स्ट आपल्याला गिवन काय दिलं, रेजिस्टन्स दिले किती, 15 ओहम. मी राईट करून घेतला. त्यानंतर इंडक्टन्स दिलेला आहे, म्हणजे किती, एल किती दिलेला आहे, 200 mH. आता हा मीटरमध्ये दिलेला आहे. आपण हेनरीमध्ये कन्वर्ट कसं करू त्याला, 200 × 10⁻³ हेनरी. तर बघा, त्यानंतर कॅपॅसिटिव्ह दिलेला आहे, कॅपॅसिटन्स दिलेला आहे, म्हणजे C इक्वल टू 150 मायक्रोफॅरेड. त्याला आपण कन्वर्ट करू फॅरेडमध्ये. 150 × 10⁻⁶ मायक्रो, म्हणजे 10⁻⁶ इंटू फॅरेड, बरोबर. त्यानंतर आपल्याला कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस व्होल्टेज दिलं आहे 230, म्हणजे V 230 व्होल्ट. त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली बघा, 50 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी दिलेली 50 हर्ट्स, बरोबर. आता आपण जे आपल्याला इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे आपण आधी कन्वर्जन कॅल्सीवर करून घेऊ. बघा, इंडक्टन्स 200 10⁻³ किती आलं, 0.2 H. नंतर आपला कॅपॅसिटिव्ह बघू आपण, सेमच आहे. इथं फक्त 150 टाकतो. 150 × 10⁻⁶. बघा किती येतं आन्सर, 1.5 × 10⁻⁴. तर आपण आधी हे कन्वर्जन केलं. आता त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फर्स्ट इम्पिडन्स फाइंड करायचं आहे. फर्स्ट आपल्याला इम्पिडन्स फाइंड करायचं आहे. इम्पिडन्स म्हणजे Z. तर बघा, आपण वर फॉर्म्युला राईट करेल. इम्पिडन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे Z इक्वल टू R प्लस J आणि X, बरोबर. X कसा फाइंड केला जातो, X इज इक्वल टू XL मायनस XC. त्यासाठी आधी XLची किंमत आपल्याला व्हॅल्यू काढावं लागेल, नंतर XCची, बरं. चला, आधी आपण XL काढू. XLचा फॉर्म्युला काय आहे, 2πf आणि L, बरोबर आहे. बघा, 2πf आणि L. तर चला, मी व्हॅल्यू टाकतो. 2 × π × फ्रिक्वेन्सी आपल्याला किती दिली, 50 × L किती दिलं आहे, 0.2. आता आपण याची व्हॅल्यू कॅल्सीवर काढू. बघा, 2 शिफ्ट इंटू 50
इंटू 0.2 बघा किती आलं 20 पायला स्टँडर्डमध्ये आपण कन्वर्ट करू किती आलं 62.83 ओहम बरोबर. त्यानंतर आपल्याला XC काढायचा आहे. XCचा फॉर्म्युला काय 1/2 पाय FC बघा तर व्हॅल्यू टाकू आपण 1/2 पाय F किती आपल्याला 50 इंटू C किती आहे 1.5 इंटू 10⁻⁻⁴. त्याचा आन्सर आपण कॅल्क्युलेट करू. न्यूमरेटर इंटू आपण डिनॉमिनेटर त्याची व्हॅल्यू टाकू 1. न्यूमरेटरची डिनॉमिनेटरला काय 2 इंटू पाय इंटू 50 इंटू 1.5 इंटू 10⁻⁻⁴. बघा किती आली 21.22 ओहम बरोबर. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं नेट रिॲक्टन्स. बघा आता थर्ड मी का कॅल्क्युलेट करतो. इथं मी याला फर्स्ट नाव देतो सेकंड इथं थर्ड याला आता नेट रिॲक्टन्स त्याचं कशाने डिनोट केला तो एक्सनी. बघा एक्स इज इक्वल टू XC मायनस XL. आता बघा थर्ड आपण कॅल्क्युलेट करणार आहे नेट रिॲक्टन्स त्याचा फॉर्म्युला X इज इक्वल टू XL मायनस XC. तर बघा फॉर्म्युला काय 62.83 मायनस 21.22. आता हे आपण कॅल्क्युलेशन कॅल्सीमध्ये करू 62.83 मायनस 21.22 किती आन्सर आलं 41.61 हे पण ओहममध्येच आलं. तर बघा नेट कॅपॅसिटन्स आपण काढून घेतला नेट रिॲक्टन्स आपण काढून घेतला. त्यानंतर बघू आपण इम्पिडन्स. आता इम्पिडन्स आपल्याला थेटात आपण कॅल्क्युलेशन करू इम्पिडन्स. बघा ते इम्पिडन्स काढतो. इम्पिडन्स फॉर्म्युला म्हणजे Z इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय Z इक्वल टू R प्लस JX. आता बघा R किती दिला आहे आपल्याला रेजिस्टन्स किती दिलेला आहे 15 ओहम 15 प्लस J किती दिलेला आहे बघा J व्हेरिएबल आहे X किती आला 41.61 बरोबर. चला आपण व्हॅल्यू आपण कॅल्सीमध्ये पुट करू. इथं कॅल्सी पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून मग व्हॅल्यू आपण पुट करू. बघा आता मी कॅल्सी पोलर फॉर्ममध्ये कसं करतो इथं पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. तर पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून काय दाबायचं तर शिफ्ट प्लस दाबायचं बरोबर. मी आता आपल्याला शिफ्ट आणि प्लस मला पोल आला. तर पोलमध्ये व्हॅल्यू काय 15 फर्स्ट मी 15 पुट करतो. त्यानंतर शिफ्ट दाबून परत कॉमा दाबा. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू काय आपली 41.61 मग नेक्स्ट व्हॅल्यू पॉईंट करा 41.61 आणि ब्रॅकेट कंप्लीट. आपली व्हॅल्यू काय आली R इज इक्वल टू बघा हे अशा फॉर्ममध्ये असते इक्वेशन R अँगल थिटा. मग R किती आला आपला 44.23. त्याच्यानंतर अँगल किती आला अँगल बघा 17.70 डिग्री बरोबर. हे आला आपला झेडची व्हॅल्यू आली. त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे करंट कॅल्क्युलेट करायचं. आता करंटचा फॉर्म्युला काय आहे I इज इक्वल टू बघा तर करंटचा फॉर्म्युला काय V अपॉन Z बरोबर. मग V अपॉन Z. आता बघा डिनॉमिनेटरला काय आहे Z आहे. तर झेडची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहे 44.33 आणि त्याचा अँगल किती आहे 17.17. आता बघा इथं आपल्याला व्होल्टेज घ्यावा लागेल. व्होल्टेज किती आहे 230. मग इथे मी 230 राईट करतो. आता बघा इथं आपल्याला त्याची डिग्री माहीत नाही त्यासाठी आपण त्याची अँगल माहीत नाही मग आपण काय घेऊ 0 डिग्री घेऊ बरोबर. आता कॅल्क्युलेशन करताना काय करायचं फर्स्ट आधी यांचं डिवायडेशन करायचं आणि इथं जे आन्सर असेल त्याला फक्त मायनस राईट करून पुढं अँगल लावायचा. बघा मी आता आन्सर कसं राईट करतो. आधी डिवायडेशन करतो मी 230 अपॉन किती 44.23 किती आन्सर आलं बघा 5.200 डिग्री
मायनसमध्ये जाईल 17.70 कारण 0ला डिवाइड होत नाही त्यासाठी हे जे आन्सर असेल इथं ते मायनसमध्येच घ्यायचं कंपल्सरी. हा आला आपला करंट. बघा करंट आला. त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे पॉवर फॅक्टर. इथं फर्स्ट आपण ते सेकंड करंट कॅल्क्युलेट केला. थर्ड आपण पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय पी एफ इक्वल टू कॉस फाय. बरोबर. तर कॉस फायची किंमत काय आली आपली 70.70. हा काय आपला फाय. बरोबर ना. बरोबर. चला अँगल आपण आधी पुट करू. कॉस फाय किती आहे -17.17 चा आन्सर आपण काढू. पी एफ इक्वल टू कॅल्सीवर कॉस मायनस 70.17 बघा किती आलं 0.339. हे काय लॅगिंग करंट आहे. हा जे लॅग होतोय करंट. ओके. तर बघा हे झालं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म आपल्याला काढायची पॉवर कंझ्युम. आपल्याला काय काढायचं आहे पॉवर कंझ्युम. त्याचा फॉर्म्युला बघा वर मी तुम्हाला राईट करून दिलेला. पॉवर कंझ्युमचा फॉर्म्युला काय व्ही इंटू आय इंटू कॉस फाय. पॉवर कंझ्युम कशाने डिनोट केला जातो पीनी. व्ही इंटू आय इंटू कॉस फाय. बघा व्होल्टेज किती दिले 230. करंट किती आला आपला 5.200 इंटू कॉस फाय किती आला 0.339. आता मी हे कॅल्क्युलेशन करतो 230 इंटू 5.200 इंटू 0.339. बघा किती आन्सर आलं 40.44. हे वॅटमध्ये आलं. बरोबर. पॉवर कंझ्युम म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर हे कशामध्ये असतं वॅटमध्ये असतं. हे आपलं आन्सर आलेलं आहे. बघा तर अशा प्रकारे आपण न्यूमेरिकल सॉल्व केले RLC सर्किटवर. बघा खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. 8 मार्क्सला विचारलं गेलेलं आहे. 8 मार्क्सला. तर तुम्ही 100% हे सॉल्व करा. खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त 8 फॉर्म्युले. आता ते इम्पिडन्स धरून तर बघितलं तर फक्त 5च फॉर्म्युले. तर इम्पिडन्सच्या फॉर्म्युल्यावर हे 3 फॉर्म्युले आपले बेस आहे. बरोबर. त्यासाठी हे फॉर्म्युले तुम्हाला करणं गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि सोपे पण इझी फॉर्म्युले. तर तुम्ही करा 100% तुमचा आन्सर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.